मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार. खमंग मेजवानीच्या या खमंग एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. आणि आज आपण आलोय रांजणपाडा येथे निवृत्ती बुवा यांच्या घरी महात्मा निवासमध्ये. आणि आज आपल्यासोबत इथे आहे तिथल्या गृहिणीच्या हेड आणि त्यांची आपण एक ओळख करून घेऊया. नमस्कार ताई. नमस्कार. तुमची ओळख सांगा. संगीता चौधरी. संगीता. आणि संगीताचा वारसा असलेल्या या फॅमिलीमध्ये ह्यांचं नाव सुद्धा संगीता आहे. तर आपल्याला आपली ओळख तर होणारच आहे. तुम्ही आम्हाला इथे एक रेसिपी सुद्धा शिकवणार आहात. पण त्याआधी तुमची फॅमिली जी आहे, तुमचा परिवार फार नावाजलेला आहे. आपण एकदा त्यांची ओळख करून घेऊयात. संगीता वहिनींशी तर आपण आता ओळख करून घेतली आहे. पण ह्या संगीता वहिनींच्या संगीताचा वारसा असलेल्या त्यांच्या परिवाराशी सुद्धा आता आपण एक ओळख करून घेऊया. सगळ्यात पहिले माझ्या सासूबाई आहेत. नमस्कार आई. काय म्हणता. आणि तुम्ही मला बेसिकली हे सांगा की जेव्हा इथे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात, कारण की निवृत्ती बुवांचं नाव खरंच खूप मोठं आहे आणि इथे तुम्ही नेहमी सततच काही ना काहीतरी कार्यक्रम चालू असतात, तर त्यावेळेला इतक्या मोठ्या रसिक वर्गाला जेव्हा तुम्ही खाण्यापिण्याची त्यांची काळजी ठेवता, त्यावेळेला कसं तुम्ही सगळं मॅनेज करता. पण तुम्हाला नक्कीच एवढ्या वर्षांचा अनुभव आहे. त्यांना चहा द्यायचा, त्यांना पाणी द्यायचा, सर्व द्यायचं त्यांना. तर इतकं सगळं म्हणजे आता तर तुमच्या सुनबाई आहेत, सगळं आहे. आता देत सुनबाई. हा, पण पहिले तुम्हीच सगळं हे सगळं चालू केलेलं आहे. पहिले मीच चालू केलेलं आहे. आता तुम्ही सांभाळायचा इतकाच. हीच परिस्थिती आहे. हा, हे तर चालूच राहणार. आणि संगीता वहिनी आणि तुमचे मिस्टर नमस्कार. खमंग मेजवानीमध्ये सर्वप्रथम तर आपलं खूप स्वागत करते मी. आणि ज्या प्रकारे संगीता वहिनी किंवा तुमच्या आईंनी आजपर्यंत इतका मोठा रसिक वर्ग सांभाळलेला आहे, कारण की जसं आपण जितक्या आत्मीयतेने आपल्या मुलांना खाऊ घालतो, तर त्याच प्रकारे ह्या दोघींनी सुद्धा ती परंपरा इतक्या मोठ्या परिवारासाठी चालू ठेवलेली आहे. तुमचं त्याबद्दल काय म्हणणं आहे. नाही, तुम्ही खरोखरच एकदम बरोबर म्हणताय की एवढा मोठा शिष्यगण, शिष्य परिवार, बाबांचाच खूप मोठा शिष्य परिवार तयार झाला. याचं पहिलं स्रोत म्हणजे माझी आईच. कारण तिने जर त्यांना चहा पाणी दिला नसता, नाश्ता दिला नसता, जर त्यांची चांगली व्यवस्था केली नसती तर मे बी कंटाळले असते. कारण खूप लांबून लांबून लोक येतात. जेव्हा ते थकून भागून येतात तर त्यांना खरंच चहा पाण्याची गरज असते त्यांना. आणि ती बरोबर तिने पुरवल्यामुळे आईने, त्यामुळे मग शिष्य त्यांचं प्रेम अटॅचमेंट तयार झाली. आणि त्यामुळे मग हळूहळू शिष्यांना बरं वाटलं. पहिलं म्हणजे पोटात असेल तर ते ओठात येईल, पोटातच पहिलं दिलं नाही तर काय ओठात येणार आहे. तर त्याच्यामुळं मग आईने पहिलं काम केलं. त्यानंतर मग माझी आता पत्नी, ती सुद्धा तेच काम करते. आणि हळूहळू परिवार खूप मोठा होत गेलेला आहे. आणि आताच आम्ही खूप मोठे मोठे प्रोग्राम्स कॉन्सर्ट करतोय. पण त्याचं मुख्य स्रोत म्हणजे किचनच आहे. जर इथूनच आम्हाला एनर्जी मिळाली नाही तर आम्ही कशी बाहेर एनर्जी देणार. खरंय, अगदी खरं. आणि एकंदरीत आता इथे तुमच्या आई सुद्धा आहेत, तुमच्या मिसेस सुद्धा आहेत. दोघींच्या हातचा कोणता एक एक पदार्थ तुम्हाला खूप आवडतो, ज्याच्यासाठी तुम्ही कधीच वेट नाही करू शकत, असे पदार्थ आम्हाला सांगा. तर मला पहिलं म्हणजे आईच्या हातचं एक बिरड्याची भाजी, ती मला खूप आवडते. आणि बायकोच्या हातचं वरण, की ते नुसतं वरण भात खाल्लं तरी ते खूप बरं वाटतं. असे दोन पदार्थ आहेत दोघींच्या हातचे. एक एक पदार्थ मला खूप आवडतो त्यांचा. अरे वा. तर एकंदरीत आपण यांच्या परिवाराशी आता ओळख करून घेतलेली आहे. आता सर्वप्रथम आजचा जो आपला एपिसोड आहे त्याचं बेसिक, त्याचं मूळ, आज आपण कोणता पदार्थ बनवताय सांगा आपल्याला. मी आज माव्याच्या करंज्या बनवते. तर तुम्ही या पदार्थाबद्दल खास असं विशेष आकर्षण काय सांगाल. सर्व लोक रव्याच्या करंज्या बनवतात, नारळाच्या बनवतात, कोणी मेसराच्या, या थोड्या वेगळ्या माव्याच्या. हा, खरोखर ऐकायला पण फार बरं वाटतं नाही. सर्वांना आवडतात, लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.
नाही, आवडण्यासारखी कानावर शब्द पडल्यावरच ती आवड निर्माण होते, त्याच्यामुळे आपण समजू शकतो. तर मग सुरू करूयात आपल्या पदार्थाला. बरं, आता माव्याच्या करंज्या आपण ज्या बनवतोय त्याच्यासाठी सर्वप्रथम साहित्य काय घेणार त्याच्यावर एक आपण नजर मारूया. काय काय आहे? मावा, मैदा, वेलची थोडी, साखर आणि तेल. आता आपण ज्या माव्याच्या करंज्या बनवतोय त्याच्यामध्ये आपण जे साहित्य बेसिकली वापरलेलं आहे त्याच्यात मला असं विचारायचं आहे तुम्हाला की हा जो आपण मावा घेतलाय हा मावा घरी केलाय तुम्ही की बाहेरून आणलाय? आम्ही बाहेरून आणलाय, पण घरी पण करू शकता. अच्छा, तर मग जर आपण समजा बाहेरून घेतला हा मावा, जसं तुम्ही आता म्हणताय तुम्ही घेऊन आलात, तर ह्याच्यामध्ये काय काळजी घ्यावी लागते? काय काय आपल्याला टेस्ट करून बघायचं, म्हणजे फ्रेश आहे की नाही ते बघावं लागतं. आणि साधारणपणे मावा 1-2 दिवसात टिकतो, खराब होऊन जातो, त्यामुळे ती एक काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आणि घरी जर करायचं असेल तर कसं बनवायचं? म्हणजे दूध आटवून घ्यायचं, पूर्णपणे आटवायचं, आटवत राहायचं पाणी आणि मग साधारण असा मावा बनेपर्यंत आटवत राहायचं आपण करून घेणार. ठीक आहे, म्हणजे घरात बनवायची प्रोसिजर सुद्धा आपण बघतोय. आणि आणि जर बाहेरून घ्यायचं असेल तर टेस्ट करून साधारण किती फ्रेश आहे त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो. इथे आपण मैदा मळलेला आहे, बरोबर आहे? आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे मोहन वगैरे घातलाय? तेलाचं मोहन थोडं घालायचं, गरम तेलाचं मोहन घातलंय आणि पाणी, मीठ वगैरे नाही, काही नाही, फक्त तेलाचं मोहन आणि पाणी टाकून मळून घेतलाय. साधारण हा इतका घट्ट होईपर्यंत तो थोडा घट्टच ठेवलेला, म्हणजे फार पातळ नाहीये जेणे करंज्या फाटत नाही त्यामुळे. बरं, सुरुवातीला आपण आता काय करायचंय? पहिला सारण बनवून घेऊया. बरं, मावा घेते, साखर, त्यात थोडी साखर. अच्छा, माव्यामध्ये साखर टाकायची आपल्याला. म्हणजे 1 वाटी मावा, त्याच्यात 3 चमचे साखर. अच्छा, हे प्रमाण आहे की 1 वाटी जर मावा असेल तर 3 चमचे साखर टाकायची आहे आणि हे मिक्स करायचं. माव्यामध्ये आधीच तो गोडवा असतो आणि त्याच्यामध्ये आपण साखर थोडी घेतली, साखरऐवजी पिठी साखर वगैरे वापरली तरी. पिठी साखर नाही शक्यतो हीच घ्यायची, ती जरा पाणी सोडते जास्त. अच्छा, पिठी साखरेमध्ये पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये अख्खी साखरच घ्यायची. किंवा गूळ ह्याच्यामध्ये टाकू शकतो का ग्रेट करून? गूळ किसलेला नाही जमणार, साखरच हवी. आणि प्रमाण पण ते परफेक्ट लागेल कारण कमीच पाहिजे साखर पण. मावा गोडच असतो ना, बरोबर, त्याच्यामुळे साखर कमीच घ्यायची. आणि थोडीशी वेलची. अच्छा, यातच अख्खी वेलची टाकतोय आपण? कुटलेली, थोडी कुटून घेतलेली. म्हणजे पूर्ण आपण वेलचीची पूड करतो ती नाही केली आहे? नाही, आपण फक्त कुटून घेतली आहे जेणेकरून ती अख्खी वेलची सुद्धा आपल्या दाताखाली येईल. आणि पावडर न करता तो हलकसं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं, कुटून. आणि हे सगळं आपण मिक्स केलं. हे आपलं झालं स्टफिंग, हे झालं सारण. बरं, आता याच्या पुढे हे सारण आपल्याला त्या करंजीत भरायचं. म्हणजे 1 वाटी माव्याला 3 चमचे साखर हे मुळात प्रमाण आहे. आणि वेलची जी आपण घेतलेली आहे ती पावडर नाही केली आहे, ती कुटून, सोललेली वेलची कुटून आपण त्याच्यात टाकली आहे. आणखीन काही ह्याच्यामध्ये लक्ष द्यायचं आहे? नाही. बरं, साखरेऐवजी आपण पिठी साखर किंवा गूळ नाही वापरायचा आहे, साखरच वापरायची आहे. ती जास्त पाणी सोडते. म्हणजे ह्याला पाणी नाही सुटणार, अख्खी साखर वापरतात. बरं, पुढे आपण मैदा घेऊया. मैदा संपूर्ण 1 वाटी घेणार. 1 वाटी घेणार, त्यात थोडं तेलाचं मोहन, थंड गरम केलेलं. अच्छा, हे गरम केलेलं तेल आहे. आणि थोडं पाणी घालून आता हे मळून घेतोय. अच्छा, म्हणजे जसं आपण आधी बघितलेलं की मळताना त्याच्यामध्ये बरोबर तेवढं मोहन आणि पाणी पडलं पाहिजे. ह्याचा एक अंदाज कसा येणार? काही प्रमाण आहे? आपण मैदा घेतो त्याच्यावर पाणी घ्यायला पाहिजे ना, म्हणजे जितकं घट्ट ठेवता येईल तितकं ठेवायचं. घट्टच चांगलं पडेल, नाहीतर करंज्या लाटायला नाही जमणार ना. करंज्या लाटता येण्यासाठी ते घट्ट असणं गरजेचं आहे. आणि ते तळण्यासाठी पण फाटतात.
अच्छा. तेलात टाकलं म्हणजे जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर करंजा फाटू शकतात, फाटू त्याच्यामुळे ती काळजी घेणं फार गरजेचं आहे आपल्याला. पाणी कमीच घ्यायचं. तुम्ही हा पदार्थ कुठून शिकलात? सासूबाईंकडे. सासूबाईंनीच शिकवला. अरे वा. आपण भेटलो तुमच्या सासूबाईंना, खूप प्रेमळ आणि म्हणजे वाटतं त्यांच्याकडे बघून की कधी त्यांना झिजक नसते कोणत्याही एखादी गोष्ट शिकवण्यासाठी किंवा. खूप छान. आणि तुमच्याकडे इतके जे कार्यक्रम वगैरे होत असतात तुम्हाला फार दमायला होत असेल नाही? सवय झाली मला. सवय झाली. कारण की आम्ही सुद्धा खूप नाव ऐकलेलं आहे आणि आम्ही बघत असतो तुमचे कार्यक्रम आणि त्याच्यामुळे एक अंदाज आहे, समजू शकतो. आणि तुम्ही ज्या प्रकारे हे सगळं करता त्याच्यावरून लक्षात येतंय की बराच अनुभव आहे तुम्हाला. बरं, हे आता मी पीठ इथे मळलेलं आहे, पण प्रेक्षकांना मी हे सांगू इच्छिते की तुम्हाला फक्त एक अंदाज यावा किंवा कळावं की कशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतोय, म्हणून आम्ही हे दाखवलं होतं. खरं म्हणजे करंजी करण्याच्या आधी तुम्हाला ते 10 ते 15 मिनिटं थिजत ठेवावं लागतं. तर ते पीठ आम्ही ऑलरेडी ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता यातला डिफरन्स की हे पीठ आता आपण आत्ता मळलंय ते, आणि हे आम्ही एक 15 मिनिटांपूर्वी थिजत ठेवलं होतं. तर असं साधारण ते हे पीठ 15 मिनिटांनी अशा प्रकारे तयार होईल. तर मग सध्या आत्तापुरती करंजा करण्याकरता आम्ही हे पीठ वापरणार आहोत जे आपण आधीपासून मळून ठेवलेलं आहे. तोपर्यंत हे आपण बाजूला ठेवूया. आणि आता ह्याच्या पुढे करंजा लाटायच्या. चालेल. छोटे छोटे गोले करून घ्यायचे. अच्छा, साधारण किती लहान असतील? छोटे. अच्छा, खूप छोटे छोटे. इतके. बरं, कारण मैदा पसरतो तसंही. लाटून घेतल्यावर. हां. साधारण किती आपण करंजा करूयात आता? 6 करंजा करून घेऊयात. ठीक आहे. तर मग म्हणजे तुम्ही ज्या स्पीडने करताय मला तरी वाटते की आपलं पटापट होणार आहे सगळं. फ्रिक्वेंटली तुम्ही म्हणजे काही दिवसांनी सारखं बनवत असता का? सराव झाला ना. सराव झालाय. हा, कळू शकते. ते पीठ जेव्हा आपण ठेवलं होतं तेव्हा त्याला एक पिवळसर लेअर आली होती, पण जसं आपण त्याचे गोळे करतोय ते पुन्हा फ्रेश झाले. पुन्हा मळल्यावर परत एकदा आपण हाताने चांगलं दाबून घ्यायचंय त्याला. परत तसेच होतात. हा, नाहीतर मग वरची जी कडक झालेली लेअर वर ठेवलं असं. हा, झाकून ठेवायला लागतं. बरं, आता पोळपाटाला आपण पीठ वगैरे वापरणार आहोत का? पण वापरलं तरी चालेल किंवा तेल पण चालेल. अच्छा, मग आपण आता कसं? मी आता तेल लावणार आहे. बरं, म्हणजे पोळपाटाला आधी तेल लावून लाटणार, चिकटत नाही ना. हा. साधारण पुरी एवढी मोठी आपण? थोडी पुरीपेक्षा मोठी. पुरीपेक्षाही मोठी थोडी. आपल्यावर आहे, करंजी छोटी पाहिजे की मोठी पाहिजे. हा. तेल लावल्यामुळे खाली जास्त चिकटत नाहीये ना? पीठ पण चालतं. अच्छा, पीठ लावलं तरी चिकटत नाही. आता इथे आपण ह्या करंजा जोपर्यंत लाटून घेतोय, तुम्हाला एक अंदाज तर आलाच असेल साधारण किती मोठी पोळी करायची आहे. एक मिनिट, दुसरी पण पोळी तयार होते, आम्ही तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे त्याची साईज आणि किती थिकनेस त्याला हवाय. साधारण पुरी सारखाच हा पुरी एवढा आपण लाटून घेतलाय, कारण की त्याला घडी नाही करायची आहे, फक्त लाटत राहायचंय तेलावर. म्हणजे साधारण इतकी मोठी आपल्याला करायची. मग याच्यात सारण भरायचं. बरं का? हा, सारण चांगलं मिक्स झालेलं आहे ना त्याच्यामध्ये. सारण सुद्धा मिक्स करून काही वेळ ठेवायचं असतं की डायरेक्ट आपण मिक्स करून लगेच वापरलं तरी चालेल? सारणाचं काही नाही, फक्त पीठच मळून ठेवायचं. हा, खुसखुशीत होतात जरा करंजा. बरं. 1 चमचाभर मावा त्यात भरायचा. अच्छा, ते चिकटवायला आता आपण पीठ नाही वापरलंय म्हणून त्याला काही लावायची गरज नाही. तेलावर पोळ्या लाटलेल्या आहेत त्याच्यामुळे ते त्याला चिकटून जाणार. आता त्याला बोटाने दाबून घ्यायचं. अच्छा, म्हणजे याच्यातच आकार पण आला. आकार पण आला आणि ते फुटणार नाही ना असं दाबल्यानंतर. हा, इथे काचणीने कापून घ्यायचं. इथे
जर आपण समजा या करंजा लाटून भरून ठेवून दिल्या तर त्याच्यावरती सुद्धा काही झाकण ठेवावं लागतं, कपडा वगैरे ठेवायचा त्याच्यावर, ओला करून की नाही सुकं कॉटनचं कोणतेही कापड फक्त वारा लागून कडक होऊ नये म्हणून ठेवायचंय. शक्यतो लवकरच तळलेल्या चांगल्या. अच्छा, तेल पण आपण एकीकडे तापत ठेवलंच आहे म्हणजे आपण सुद्धा पटापट हे तळून घेऊ शकतो. जास्त वेळ ठेवू शकत नाही आपण. हां, म्हणजे एकीकडे लाटून एकीकडे तळलं गेलं पाहिजे तर मग ते त्याला ते क्रिस्पीनेस राहील त्याचा. तेल गरम झालं तसे सोडायचं तेल. एका वेळेस आपण 2-2 सुद्धा 4 पण सोडू शकता. अच्छा, म्हणजे ते चिकटणार नाही. मोठं भांडं असलं तर 4, हां छोटं असलं तर 2-3. हां, म्हणजे एका वेळेस आपण बरेचसे सोडू शकतो. आता करंज्या या छानपैकी आपल्याला खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायच्यात आणि त्यांचा तो क्रिस्पीनेस आला पाहिजे. थोडासा वेळ त्याच्यामध्ये लागणार आहे, तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. मसाल्यांची दुनिया आहे अद्भुत सारी, मोठे संगीत मसाल्यांची टेस्ट आहे लय भारी. तिच्या हाताला आहे चव, ती कुशल गृहिणी थारी. मोठे स्पेशल मसाल्यांची आहे किमया नारी. मोठे 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 मसाले, विसरणी जा मसाले आता फक्त कोठे म्हणा. कुशल गृहिणीची एकच पसंत फक्त कोठे आणा. कोठे 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 मसाले. स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही. सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला, स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले. पनवेल. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा खमंग मेजवानीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आता आपण पाहत होतो माव्याच्या करंज्या. माव्याच्या करंज्या छानपैकी तेलातून सांगतायत मी तयार आहे, मी तयार आहे. तर आता त्यांना काढूयात. माव्याच्या करंज्या. वाव, किती सुंदर फुलल्यात ना. पीठ असं मळून ठेवलं असं बोलतात. अच्छा, म्हणजे त्याचं राज तेच आहे. पीठ मळून ठेवायचं. ऐकलत ना तुम्ही, पीठ आधी मळून ठेवलं की मग अशा छान खरपूस करंज्या आपल्याला खायला मिळतील. आणि अशा प्रकारे आपल्या या माव्याच्या करंज्या तयार आहेत. मेजवानी मेजवानी मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. गौरी, या घ्या माव्याच्या करंज्या. तयार तयार. ते तर मी खातेच. बरं, मला हे सांगा, तुम्ही इथे नेहमीच या करंज्या दिवाळीत वगैरे करता की? माझं लग्न झाल्यापासून याच करंज्या बनवतात. अच्छा, म्हणजे तुम्ही लग्न करून जेव्हा आलात तेव्हा येताना ही रेसिपी घेऊन आलात आणि इथे आल्यापासून? मी नाही घेऊन आले, हे सासूबाईंची रेसिपी आहे. अच्छा, म्हणजे त्या आधी सुद्धा हेच करत होत्या, तुम्ही ती लेगसी पुढे चालू ठेवली. दर दिवाळीला याच करंज्या बनवतो आम्ही. प्रत्येक दिवाळी? प्रत्येक. मी नक्की येईन तुमच्याकडे दिवाळी खास या करंज्या खायला. आणि अशा प्रकारे माव्याच्या करंज्या तयार आहेत. थांबा हो, आधी टेस्ट करते. सुंदर. तो मावा आहे ना, मावा आतमध्ये पूर्णपणे मेल्ट झालाय आणि त्याचं जे फ्लेवर आहे संपूर्ण करंजीमध्ये उतरलाय. आपण जशा रव्याच्या करंज्या करतो ना, काय होतं, तो रवा एक जागी घट्ट होतो आणि खुळखुळ खुळखुळ आवाज सुद्धा येतो कधीतरी त्या. हा, मावा टाकल्यामुळे असं झालंय, तो वितळून आहे ना सगळीकडे पसरलाय
त्याच्यामुळे ही टेस्ट तर तुम्हाला बघायलाच हवी. घरी ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि तुमच्याकडे सुद्धा अशा काही छान छान रेसिपीज असतील ना तर आम्हाला कळवायचं विसरायचं नाही. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UNB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा 9869009449 किंवा 02227459449. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला इतक्या छान करंजीचा प्रकार शिकवलात. बरं, अशाच काही रेसिपीज तुम्ही करत राहा आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता वापरू शकता पोटेंचा गोडा ब्राह्मणी मसाला. थँक्यू. गोडा मसाला आपण बहुतेक भाज्यांमध्ये वगैरे वापरतोच, त्याच्यामुळे तुम्हाला उपयोगी सुद्धा येईल आणि आवडला तर नक्कीच खरेदी करा. तर पुन्हा आपण भेटूयात अशाच खमंग रेसिपीज घेऊन खमंग मेजवानीमध्ये. तोपर्यंत बाय.